So dear students, let's discuss about English workshop. English workshop. There are some questions related with the poem. It's a small world. We have studied the poem. मागच्या तासिकेमध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये इट्स अ स्मॉल वर्ल्ड या कवितेचा अभ्यास केला होता. वी हॅव स्टडीड पोएम इट्स अ स्मॉल वर्ल्ड. इफ यू डिडंट स्टडी द पोएम, प्लीज go in description box and touch the link of the video and watch the video and do study of the video, do study of the content of the poem It's a Small World. After that we are going to discuss about English workshop. There are some questions which are related with the poem It's a Small World. So dear students, now let's discuss. First question is sing the song. What? Sing the song. म्हणजेच इट्स अ स्मॉल वर्ड हे जे गीत दिलेलं आहे, ही जी कविता दिलेली आहे, या गीताचं गायन करायचं आहे. आफ्टर दॅट द नेक्स्ट वन, नोट डाउन पेयर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. ॲड वन मोर रायमिंग वर्ड टू ईच पेयर. म्हणजेच कवितेमध्ये दिलेले जे यमक जुळणारे शब्द आहेत, त्या यमक जुळणाऱ्या शब्दांना लिहायचं आहे तुमच्या वहीमध्ये आणि ते यमक जुळणाऱ्या शब्दांशी यमक जुळेल असा एक शब्द वाढवायचा आहे. तर बघूया आपण कोणकोणते शब्द आहेत रायमिंग वर्ड्स. हियर, डिव्हाइड, व्हाइड. ओके. टीयर्स, फियर्स, त्याला आपण जोडू शकतो पियर्स. शेअर, अवेअर, शेअर, अवेअर, स्पेअर, रेअर. अशा रीतीने आपण त्याला यमक जुळणारे शब्द जोडू शकतो. बघा, शेअर, वेअर, शेअर, अवेअर, रेअर हा एक शब्द आपण जोडू शकतो इथं. आणि इथं दिलेलं आहे फियर्स, टीयर्स, फियर्स, पियर्स, स्मियर्स. अशा रीतीने आपण यमक जुळणारे शब्द जोडू शकतो. पुढे बघूया. सन, वन, याला आपण रन हा शब्द या दोन रायमिंग वर्ड्स सोबत लिहू शकतो. डिव्हाइड, वाईड आर द रायमिंग वर्ड्स. तर याला आपण राईड हा एक तिसरा रायमिंग वर्ड जोडू शकतो. अशा रीतीने आपण हा जो दुसरा प्रश्न आहे तो याबद्दल चर्चा केलेली आहे. गेस, क्वेश्चन नंबर 3, गेस अँड डिस्कस द मिनिंग ऑफ द फॉलोइंग लाईन्स. इट्स अ वर्ल्ड ऑफ लाफ्टर. अंदाज करा आणि चर्चा करा या ज्या ओळी दिलेल्या आहेत या ओळींच्या अर्थांची. तर आपण बघूया, चर्चा करूया. इट्स अ वर्ल्ड ऑफ लाफ्टर म्हणजे हे हास्याचं जग आहे, हे आपण कवितेच्या दरम्यान बघितलं होतं. इट्स अ वर्ल्ड ऑफ लाफ्टर. द वर्ल्ड इज फुल ऑफ लाफ्टर. वी कॅन से हे हास्याचं जग आहे, हे जग हास्यानं भरलेलं आहे. आफ्टर दॅट अ वर्ल्ड ऑफ टीयर्स. दुःखाश्रू म्हणजे ए वर्ल्ड ऑफ टीयर्स, अश्रूंचं देखील हे जग आहे. दिस इज द वर्ल्ड विच इज फुल ऑफ टीयर्स ऑल्सो. म्हणजे अश्रूंनी देखील हे जग भरलेलं आहे असा त्याचा अर्थ होतो. इट्स अ वर्ल्ड ऑफ होप्स. विल. इट्स अ वर्ल्ड ऑफ विल. इट्स अ वर्ल्ड ऑफ फिश. इट्स अ वर्ल्ड ऑफ होप्स. म्हणजे आशेनं देखील हे जग भरलेलं आहे. प्रत्येकाला काही ना काही आशा असते, अपेक्षा असते. त्या आशेला मनाशी बाळगूनच तो जगत असतो. आफ्टर दॅट अँड अ वर्ल्ड ऑफ फियर्स. म्हणजे हे जग भीतीचं जग देखील आहे. ये दुनिया जो है खौफ की दुनिया है, ये डर की दुनिया है, ऐसा भी हम कह सकते हैं. आणि हे जग जे आहे ते भीतीचं जग आहे. इट्स अ वर्ल्ड ऑफ लाफ्टर. ये हंसने की दुनिया है, हंसी से भरी हुई दुनिया है. हे हास्याचं जग आहे, हे हास्यानं भरलेलं जग आहे. हे वर्ल्ड ऑफ टीयर्स, हे अश्रूंनी भरलेलं जग आहे. ये दुनिया आंसुओं से भरी हुई है. इट्स अ वर्ल्ड ऑफ होप्स. ये दुनिया आशा से भरी हुई है, आकांक्षाओं से भरी हुई है. हे जग आशेनं भरलेलं आहे, अपेक्षांनी भरलेलं आहे. अँड अ वर्ल्ड ऑफ
फियर्स, ही दुनिया डर से भरी हुई है, हे जग जे आहे ते हे भीतीने भरलेलं आहे. या प्रकारे. आफ्टर दॅट नेक्स्ट वन, द पोएम सेज and a smile mean friendship to everyone. Give examples of other actions or gestures that mean the same in all parts of the world. The poem says, काय म्हटलेलं आहे कवितेमध्ये, क्या हवं आहे, and a smile means friendship to everyone. एक स्मित हास्य म्हणजे प्रत्येकासोबत मैत्री. म्हणजे आपण जर स्मित हास्य केलं, गिव्ह एक्झाम्पल्स ऑफ अदर ॲक्शन्स और जेस्चर्स दॅट मीन द सेम इन ऑल पार्ट्स ऑफ द वर्ल्ड. त्यांचं असं म्हणणं आहे की ज्याप्रमाणे स्माईल हे विश्वामध्ये सर्वमान्य आहे, त्याप्रमाणे आणखी कोणता हावभाव आपण सर्वमान्य करू शकतो. नमस्ते करणे, त्याचप्रमाणे भेटल्यानंतर एक प्रकारे मोठ्या व्यक्तींना विनम्रपणे हॅलो म्हणणे किंवा नमस्ते म्हणणे, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग म्हणणे. तर हे देखील जर आपण म्हटलं तर निश्चितच आपण संबंधित व्यक्तीसोबत त्याची आहे ती मैत्री करू शकतो. अगर जब हम स्मित हास्य करते हैं तो दूसरे व्यक्ति हमारे से स्नेह से बात करती है, और अगर हम किसी के साथ में नमस्ते करते हैं, विनम्रता के साथ में खुद को प्रस्तुत करते हैं, तब भी हमारे साथ उनके जो संबंध अच्छे बन जाते हैं. आफ्टर दैट गिव 3 एग्जांपल्स ऑफ जेस्चर्स और एक्शंस दैट हैव अ स्पेसिफिक मीनिंग ओनली इन सर्टन रीजन्स. अच्छा, वन सच एग्जाम्पल वुड बी द थम्स अप साइन. थम्स अप साइन, थम्सअप, काही जण थम्सअप जे आहे ते एक प्रकारे एकमेकाला अंगठा दाखवतात आणि हावभाव करतात. त्यामुळे देखील म्हणजे अंगठा दाखवतो म्हणजे ऑल द बेस्ट म्हणणे किंवा बेस्ट ऑफ लक म्हणणे, अशा रीतीने पुन्हा भेटूया, सी यू अगेन, अशा रीतीने ते म्हणतात. तर असे 3 त्यांनी सांगितलेले कोणकोणते जेस्चर्स आहेत बघा. बाय करणे, यामुळे देखील एक प्रकारे आत्मीयता निर्माण होते. हात उंचावणे एकमेकाला बघून, यामुळे देखील आत्मीयता निर्माण होते. आणि स्माइल करून भुवया उंचावणे, हे देखील एक प्रकारे आशावादी एक प्रकारे हावभाव आहेत. तो इस तरह से जो है वो 3 जेस्चर्स हम कह सकते हैं. या तो किसी को हाथ उठाकर उसकी तरफ देखकर, आशा से उसकी तरफ देखकर अपना जो अस्तित्व वहाँ पर जताना, या फिर उनको अपने जो आईब्रोज ऊंचे करके स्माइल देना, वो भी अच्छा होता है. और नमस्ते करना, ये भी एक अच्छा जेस्चर है हमारा. इसके माध्यम से हम किसी को अपना सकते हैं, दोस्ती उनसे कर सकते हैं. इन दिस वे वी हैव डिस्कस्ड द क्वेश्चन. आफ्टर दैट क्वेश्चन नंबर 5, द फॉलोइंग सेंटेंसेस वेर हर्ड इन अ स्कूल ऑन द फर्स्ट डे. यूज दीज एक्सप्रेशंस टू प्रिपेयर सिंपल कन्वर्सेशंस बिटवीन 2 or more speakers. You may use the same expressions more than once and add your own lines, form pairs or groups and present the conversation in the classroom. तो यहाँ पर क्या दिया है कि स्कूल का जो पहला दिन होता है उस दिन अलग अलग एक्सप्रेशंस जो है वो हमें सुनने को मिलते हैं. तो वैसे ही आपको कन्वर्सेशन करना है. शाळेच्या पहिल्या दिवशी आपल्याला विविध जे आहे विचार जे आहेत ते ऐकायला मिळतात. विविध जे आहेत प्रतिक्रिया एकमेकांसोबत बोलताना, प्रतिक्रिया व्यक्त करताना मुलं दिसतात. तर त्या प्रतिक्रियांचा उल्लेख इथे केलेला आहे. तर त्याचा उपयोग करून आपल्याला कन्वर्सेशन करायचं आहे. हे संवाद तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहू शकता, लिहायचं आहे. इथं काही एक्सप्रेशन्स दिलेले आहेत, त्याचा अर्थ आपण बघूया आणि त्यांचा उच्चार देखील बघूया. वी विल सी प्रोनाउन्सिएशन ऑफ दिस एक्सप्रेशन्स ॲज वेल ॲज मीनिंग ऑफ एक्सप्रेशन्स इन हिंदी ॲज वेल ॲज इन मराठी. हेलो, हाय, आई एम डैश डैश, आई एम प्रवीण, आई एम अजय, हाउ आर यू, आप कैसे हो, तुम्ही कसे आहात. हाउ वॉज युअर जर्नी टू, आपका सफ़र कैसा रहा, तुमचा प्रवास कसा राहिला किंवा कसा झाला. वी हॅड सो मच फन टुगेदर, हमने बहुत मज़े किए साथ में, आम्ही खूप मजा केली एकत्रितपणे. इट्स नाइस टू बी बैक इन स्कूल, बहुत अच्छा हुआ हम स्कूल में फिर से आ गए, बहुत अच्छी बात है ये, खूप छान झालं आपण शाळेत परतलो. मीट माय फ्रेंड्स डॅश डॅश अँड डॅश डॅश, मीट माय फ्रेंड्स अनिता आणि सुनीता, अनिता आणि सुनीता या माझ्या मैत्रिणींसोबत भेटा.
अनीता और सुनीता मेरी दो सहेलियाँ, इनसे मिलो। इस तरह से हम बोलते हैं दिस इज़ केतन, ये केतन है। वी वेंट टू शिमला इन द वैकेशन, हम वैकेशन में छुट्टियों में हम शिमला गए थे। आम्ही सुट्ट्यामध्ये शिमलाला गेलो होतो। हाऊ वॉज युअर हॉलिडे, आपकी सुट्ट्या कैसी रही, तुमच्या सुट्ट्या कशा राहिल्या किंवा तुमच्या सुट्ट्या तुम्ही कशा व्यतीत केल्या। आय स्पेंट माय हॉलिडे ॲट डायजेस्ट, आय स्पेंट माय हॉलिडे ॲट कश्मीर, मैंने मेरी छुट्टियाँ कश्मीर में मनाई, मी माझ्या सुट्ट्या कश्मीरमध्ये व्यतीत केल्या। आई एम सो ग्लैड टू सी यू ऑल, मुझे आप सबको देखकर बहुत खुशी हुई, या फिर मुझे आप सबको मिलकर बहुत खुशी हुई। तुम्हा सर्वांसोबत भेटून मला खूप आनंद वाटला किंवा आनंद झाला। हाऊ डिड यू स्पेंड युअर हॉलिडे, तुम्ही तुमच्या सुट्ट्या कशा व्यतीत केल्या किंवा तुम्ही कशा रीतीने त्या व्यतीत केल्या। आपने आपके छुट्टियों के दिन किस तरह से बिताए, ऐसा इसका अर्थ होता है। उसके बाद में आई एम न्यू हियर, माई नेम इज़ डाइजेस्ट, व्हाट्स यूअर्स, मैं यहाँ पर नया हूँ। माई नेम इज़ मनोज, मेरा नाम मनोज है। व्हाट्स यूअर्स, आपका नाम क्या आहे। मी इथं नवीन आहे, माझं नाव मनोज आहे, तुमचं नाव काय आहे। अशा रीतीने आपण कन्व्हर्सेशनचे डायलॉग म्हणू शकतो। राइट डाउन 3 ऑफ द कन्वर्सेशंस यू हैव प्रिपेयर्ड, प्रेजेंटेड और हर्ड। तो ये आपको लिखना है, जो आपने कन्वर्सेशन बनाए हैं, कन्वर्सेशन किए हैं, ये आपको लिखना है। राइट डाउन 3 ऑफ द कन्वर्सेशंस, 3 जे आहे ते संभाषण आहे ते तुम्हाला लिहायचे आहे तुमच्या वहीमध्ये। तर निश्चितपणे तुम्ही मिळाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण परत एकदा भेटूया। आय होप दॅट यू विल राईट 3 conversations, 3 of the conversations you have prepared, presented or heard, and we will meet in next video. If you didn't subscribe my channel, please subscribe my channel. If you like the video, please like it and share it. Thank you so much.